Dear students, can you recall what is the force experienced by a moving charge in a magnetic field? तर मूव्हिंग चार्ज आहे, मूव्हिंग चार्जला जर आपण बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ठेवल्यानंतर तो किती फोर्स एक्सपिरियन्स करतो हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ह्या डायग्राममध्ये पहा. दिस इज चार्ज, दिस चार्ज इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही. हे डायरेक्शन दाखवलं व्हेलॉसिटीची. आणखी मॅग्नेटिक फील्ड जे बी इतकं मॅग्नेटिक फील्ड आपण जर याला अप्लाय केलं तर हा चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. आणखीन त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे हा एफ बार, हे डायरेक्शन दाखवल्या पाहिजे. हा एफ बार त्याचा फोर्सची व्हॅल्यू आहे क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार. दिस इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय मूव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये चार्ज जर प्लेस केला मूव्हिंग चार्ज तर तो फोर्स एक्सपिरियन्स करतो. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट, what is the torque experienced by a current carrying loop kept in a magnetic field? तर करंट कॅरिंग लूप जे आहे, हे करंट कॅरिंग लूप जर आपण बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याला जे एक्सपिरियन्स केला टॉर्क आहे हेही आपण स्टडी केलेलं आहे. ह्या डायग्राममध्ये पहा. हे मॅग्नेटिक पोल्स आहेत, एन पोल एस पोल. ह्याच्यामध्ये हे कॉईल जे, ही कॉईल रेक्टँगल कॉईल आपण प्लेस केलेलं आहे. यातून करंट फ्लो होतोय. याच्या दोन साईड जे आहेत ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरल असल्यामुळे त्या फोर्स एक्सपिरियन्स करत नाहीत. आणि या दोन साईड ज्या आहेत ह्या दोन साईड्स त्या फोर्स एक्सपिरियन्स करतात. त्यांनी एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा इक्वल आणि अपोजिट आहे, त्यामुळं या कॉईलवरती टॉर्क एक्सपिरियन्स होतो. आणि हा जे एक्सपिरियन्स केलेला टॉर्क आहे ना, हा टॉर्क टौ बार इक्वल टू एम बार क्रॉस पी बार असतो. नेक्स्ट, व्हॉट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ करंट कॅरिंग लूप? आता एखादं करंट कॅरिंग लूप असेल, त्या करंट कॅरिंग लूपमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर त्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे इथं डायग्राममध्ये दाखवलं बघा. हे करंट लूप आहे, हा करंट फ्लो होतोय. आणि हे जे लूप तयार झाले, ह्या लूपचा एरिया ए असेल तर याचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे हे म्यू इक्वल टू आय इंटू ए, करंट इंटू एरिया. दिस इज नोन एज मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. व्हॉट इज द फ्लक्स ऑफ अ व्हेक्टर फील्ड थ्रू अ गिवन एरिया? तर एखादं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया, दिस इज कॉल्ड एज फ्लक्स. तर हे जे फ्लक्स आहे हे एखाद्या युनिट एरियामधून जाणाऱ्या लाईन्स असतात, मॅग्नेटिक लाईन्स, याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. फायनं दाखवतात ते. हे आपण हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट्स आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहात. नाउ फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन. हियर in 1831 Faraday and Henry demonstrated that electric currents produces in a closed circuits or coils when subjected to time varying magnetic fields. तर फॅरेडे आणखीन हेनरी जे यांनी दोघांनी इंडिपेंडेंटली 1831 मध्ये दाखवलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे की टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी असेल, कॉईलला असोसिएट असेल, त्यावेळी त्या कॉईलमधून करंट फ्लो होतो. कॉईल असेल किंवा क्लोज सर्किट असेल त्यामध्ये त्याला आपण जर टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळं इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. हे फर्स्ट 1831 मध्ये फॅरेडे आणि हेनरी यांनी शो केलेलं आहे. त्याच्यापूर्वी 1820 मध्ये ओरस्टेड जे आहे, ओरस्टेडनी ज्यावेळी करंट कॅरिंग कंडक्टर जे आहे, करंट कॅरिंग कंडक्टरमधून करंट फ्लो झाल्यानंतर त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, हे शो केलेलं आहे. ह्याच्या रिव्हर्स केस म्हणजे ओरस्टेडच्या प्रयोगानुसार करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होत होतं वायरच्या सराउंडिंगला. पर जर आपण वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर करंट प्रोड्यूस होईल काय, हे यांनी फर्स्ट फॅरेडे आणि हेनरीनी 1831 मध्ये शो केलेलं आहे. दिस इज रिव्हर्स इफेक्ट. म्हणजे फॅरेडेच्या प्रयोगामध्ये आणि हेनरीच्या प्रयोगामध्ये मॅग्नेटिक फील्ड, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर करंट प्रोडक्शन होतं आणि ओरस्टेडने 1820 मध्ये दाखवलं ते करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे ही रिव्हर्स केस आहे. दिस इज हिअर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ फॅरेडे. आता आपण फॅरेडेने जे काही एक्सपेरिमेंट केलं आहे त्या एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स आपण इथं पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट. तर त्याच्यामध्ये एक मॅग्नेट आणि एक कॉईल वापरलेले आहे. नाव सी इन दिस डायग्राम. दिस इज कॉईल. ही वायर अशी वाऊंड केलेली आहे जस्ट लाईक सोलनाईड. ही कॉईल वायर वाऊंड केली आणि ह्याला आपण हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे. गॅल्व्हनोमीटर
याच्यासाठी कनेक्ट केलं आहे फक्त ह्या कॉईलमधून जे करंट फ्लो होईल ते करंटची डायरेक्शन आणि करंट जे फ्लो झालं आहे की नाही, करंट प्रोड्यूस झालं की नाही हे चेक करण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन आहे. आणखीन हा बार मॅग्नेट आहे, याचं एन आणि एस पोल आहेत बार मॅग्नेटचे. When a magnet approaches a coil, it produces a current in it. This current is known as induced current. आता हा जे मॅग्नेट आहे हे आपण कॉईल फिक्स ठेवली, आणखीन हा मॅग्नेट जे आहे हा मॅग्नेट आपण ह्या कॉईलकडे मूव्ह केला. if this magnet is approaching towards this coil, then EMF produces in this coil, and because of EMF current flows in this coil, and this current is flowing like this, and then galvanometer shows deflection. आणि हा जे करंट फ्लो झाला आहे ह्याला इंड्युस्ड करंट म्हणतात, कारण का या मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये इंड्यूस झाल्यामुळं त्याच्यामुळे तो करंट तयार झाला आहे, म्हणून आपण ह्याला इंड्युस्ड करंट म्हणतात. हा ज्यावेळी आपण हा मॅग्नेट ह्या कॉईलकडे मूव्ह करू त्यावेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं आणि त्यामुळे गॅल्व्हनोमीटर हा वन साइडेड डिफ्लेक्शन शो करतो. नेक्स्ट, when the magnet is taken away, a current is again produced but in opposite direction. आता आपण हा बार मॅग्नेट जेव्हा आपण ह्या अप्रोचिंग टुवर्ड्स ह्या कॉईलकडे मूव्ह केला होता, आता परत इतर कॉईलपासून दूर आपण ज्यावेळी हा मॅग्नेट मूव्ह करू त्यावेळी पण ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होतं, पण याच्या सुरुवातीला जे काही तयार झालेलं करंट डायरेक्शन होती त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होते. उदाहरणार्थ आता हा या अप डायरेक्शनला इकडे करंट फ्लो होत असेल तर नेक्स्ट टाइमला हा डाऊन डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो, आणि हा गॅल्व्हनोमीटर इनिशियली ज्या डायरेक्शनमध्ये त्यानं डिफ्लेक्शन दाखवलं त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवल्याचं इंडिकेशन काय, ह्यातून करंट फ्लो झालाय. इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट द कॉईल इज मूव्ड, सेम करंट प्रोड्युस्ड. म्हणजे आपण ह्या फर्स्ट केसमध्ये ही जी कॉईल आहे ही कॉईल आपण कॉन्स्टंट ठेवलेली आहे, मॅग्नेट आपण ह्या टुवर्ड्स कॉईल आणखीन अवे फ्रॉम द कॉईल मूव्ह केलेला आहे. याच्याऐवजी आपण इथं हा मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवला आणि ही कॉईल जे एंटायर सर्किट आपण ह्या मॅग्नेटकडे मूव्ह केलं किंवा अवे फ्रॉम द मॅग्नेट मूव्ह केलं त्यावेळी त्या सेम केसमध्ये पण करंट प्रोडक्शन होतं आणि दोन्ही अपोजिट डायरेक्शनला हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. Now here, if the polarity of approaching or receiving magnet is changed, the direction of induced current in the coil is also changed. म्हणजे ही जी कॉईल आहे हवे कॉईलकडे आपण सुरुवातीला समजा एस पोल टुवर्ड्स कॉईल किंवा अवे फ्रॉम कॉईल मूव्ह केला त्यावेळी जी काही डायरेक्शन ऑफ इथं करंट फ्लो होती किंवा ह्या गॅल्व्हनोमीटरची डायरेक्शन ही डिफ्लेक्शनची डायरेक्शन आहे ती आपण जर ही पोलॅरिटी चेंज केली, आपण एसच्या ऐवजी एन इकडे ह्या टुवर्ड्स कॉईलकडे हा इकडे घेतला एन पोल, आणि त्यावेळी परत आपण हे कॉईलकडे आणि कॉईलपासून दूर हा मॅग्नेट जर मूव्ह केला तर त्यावेळी इनिशियली एस पोलला जे काही ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होत होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिफ्लेक्शन ह्यामध्ये ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये होतात, पण करंट मात्र या केसमध्ये सुद्धा प्रोडक्शन होत असतं. The magnitude of induced current depends on the relative speed of the coil with respect to magnet. It also depends upon the number of turns in the coil. आता आपण इथं हा मॅग्नेट जे आहे मॅग्नेट आपण ह्या कॉईलकडं मूव्ह करायचं जे स्पीड आहे त्या स्पीडवरती पण करंटचं हे मॅग्नेट्यूड डिपेंड असते. जेवढ्या फास्ट आपण हा मॅग्नेट ह्या कॉईलकडं किंवा कॉईलपासून दूर मूव्ह करू तेवढा फास्ट मोमेंटरी डिफ्लेक्शन हा गॅल्व्हनोमीटर दाखवतो, तेवढा फास्ट हा करंट तयार होत असतो. आणखीन हा करंट या नंबर ऑफ टर्न्सवरती पण डिपेंड असतो. जेवढ्या टर्न्स जास्त असतील तेवढा जास्त करंट ह्यामध्ये प्रोडक्शन होत असतं, आणि जेवढ्या फास्ट मोमेंट आपण ह्या मॅग्नेटची किंवा कॉईलची करू रिलेटिव्ह मोशन जेवढी फास्ट असेल तेवढे फास्ट ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड मॅग्नेट. आता ज्यावेळी फक्त ह्या दोन्ही कॉईल आणि मॅग्नेटमध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्याच वेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होत असतं आणि गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत असतो. रिलेटिव्ह मोशन नसेल म्हणजे उदाहरणार्थ हे आपण दोन्ही जर कॉन्स्टंट ठेवले, हे जरी हा मॅग्नेट आपण ह्या कॉईलच्या जवळ आणून ठेवला कॉन्स्टंट ठेवला पण यामध्ये दोन्हीमध्ये रिलेटिव्ह मोशन नसेल तर त्यावेळी त्या केसमध्ये मात्र ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत नाही, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. म्हणजे हे दोन्ही कॉन्स्टंट असतील त्यावेळी ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत नाही. ज्यावेळी दोन्हीच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे म्हणजेच त्याला आपण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो ह्या कॉईलला, त्याच केसमध्ये ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजेच ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं ह्या कॉईलमध्ये. आता आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे. तर यामध्ये पुन्हा एकदा आपण ही कॉईल आहे, या कॉईलच्या दोन्ही एंडला आपण हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे. हा गॅल्व्हनोमीटरला सेंटरला 0 असतं, दोन्हीकडे हा डिफ्लेक्शन दाखवत असतो. ही कॉईल आहे सिलेंड्रिकल कॉईल. आता ह्या कॉईलला आपण हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे
आणखीन इथं आपण हा बार मॅग्नेट जे आहे हा गॅल्वनोमीटर आहे, यामध्ये हे डिप्लेशन दाखवतं. हा बार मॅग्नेट आहे, NS पोल, हा S पोल आहे. आपण सुरुवातीला याकडे N पोल इकडे मूव्ह केला याकडे, तर इथं बघा डिप्लेशन दाखवतं यामध्ये. आणि परत हे ज्यावेळी बॅक साईडला मूव्ह करू त्यावेळी अपोजिट साईडला डिप्लेशन गॅल्वनोमीटर दाखवते. पहा, हे फॅरेडेचा एक्सपेरिमेंट आहे, मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट. ह्यामध्ये कॉईल आणि मॅग्नेट वापरल्या म्हणून ह्याचं नाव आहे मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट किंवा कॉईल आणि मॅग्नेट एक्सपेरिमेंट. पुन्हा बघा परत एकदा आपण ह्याच्याकडे ह्या कॉईलकडे ज्यावेळी आपण मूव्ह करू त्यावेळी हा गॅल्वनोमीटर वन साईड डिप्लेशन दाखवतो, अपोजिट साईडला हा अपोजिट डिप्लेशन दाखवतो. ज्यावेळी इकडं कॉईलकडे आपण मूवमेंट केलं त्यावेळी हे इकडल्या साईडला डिप्लेशन दाखवलं होतं, बॅक साईडला मूव्ह केल्यानंतर हा इकडल्या साईडला डिप्लेशन दाखवलेला आहे. पुन्हा एकदा पहा इकडं डिप्लेशन दाखवलेलं आहे ना कॉईलनं गॅल्वनोमीटरच्या पॉईंटरनं, आणि परत इकडं बॅक साईडला या साईड डिप्लेशन दाखवलेलं आहे. ज्यावेळी आपण हे मुवमेंट करू फास्ट त्यावेळी फास्ट डिप्लेशन दाखवतो, स्लो मुवमेंट केल्यानंतर स्लो डिप्लेशन दाखवतो. हा गॅल्वनोमीटर म्हणजे स्लो करंट तयार झाला असतो. आता ह्याच्यावेळी आपण इथं पोलॅरिटी चेंज केली, सुरुवातीला आपण N पोल इकडे घेतला तर S पोल घेतला तरी पण हे डिप्लेशन दाखवतो, पण अपोजिट साईड डिप्लेशन दाखवलेलं आहे. आता हे बॅकवर्ड डायरेक्शनला इकडे डिप्लेशन दाखवलं आहे आणि फॉरवर्ड डायरेक्शनला या साईड डिप्लेशन दाखवलं आहे. ते पूर्वीच्या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये इकडे दाखवलं होतं डिप्लेशन, ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये डिप्लेशन दाखवतं. जेव्हा आपण त्याची पोलॅरिटी चेंज करतो त्यावेळी हे हा फॅरेडेचा एक्सपेरिमेंट आहे, मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट. आता सेम रिडिंग जे आहे, सेम रिडिंग हे आपण जर मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवून ही कॉईल जर इकडे मूव्ह केली त्या केसमध्ये पण ही सेम रिडिंग आपल्याला दिसून येतात. म्हणजे गॅल्वनोमीटर डिप्लेशन दाखवतो, करंट प्रोडक्शन होत असतं. हा फॅरेडेचा एक्सपेरिमेंट आहे. नाउ नेक्स्ट एक्सपेरिमेंट इज कॉईल अँड कॉईल एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये पहा इथं हा सेकंड कॉईल जे आहे आणि सेकंड कॉईलला गॅल्वनोमीटरला जोडलेला आहे, हे सेमच आहे फर्स्ट एक्सपेरिमेंट आणि सेकंडमध्ये. फक्त इथं आपण सुरुवातीला जे बार मॅग्नेट वापरला होता तर त्या बार मॅग्नेटच्या ऐवजी आपण इथं ह्या कॉईलमधून करंट पास करून कॉईलच्या सराउंडिंगला जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते आपण मॅग्नेटिक फील्ड इथं वापरणार आहे. म्हणून हे दोन्ही कॉईल आहेत म्हणून याला कॉईल अँड कॉईल एक्सपेरिमेंट म्हणतात. इथं एक मॅग्नेटाने पण एक कॉईल वापरली ती तो मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट होता. इथं दोन्ही कॉईल आहेत म्हणून आपण याला कॉईल अँड कॉईल एक्सपेरिमेंट म्हणलेला आहे. फक्त फरक इतकाच आहे की तो आपण डायरेक्ट बार मॅग्नेट जे वापरला होता त्या डायरेक्ट बार मॅग्नेटच्या ऐवजी आपण इथं कॉईलमधून करंट पास करून यातून जे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते आपण मॅग्नेटिक फील्ड ह्या दुसऱ्या कॉईलला इंड्यूस करणार आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, वन प्रायमरी कॉईल इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ बॅटरी, रिओस्टॅट अँड की, while the end of the other secondary coil are connected to galvanometer capital G. आता पहिली जी प्रायमरी कॉईल आहे ही कॉईल आपण ही रिओस्टॅट, बॅटरी आणि कीला कनेक्ट केलेलं आहे आणि सेकंड कॉईल जे आहे सेकंड कॉईल आपण गॅल्वनोमीटरला कनेक्ट केलं आहे. पहिल्या कॉईलमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल करंट फ्लो झाल्यामुळे हे मॅग्नेटिक फील्ड सेकंड कॉईलला असोसिएट होऊन आपण ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होईल आणि हा गॅल्वनोमीटर डिप्लेक्शन दाखवेल. When the circuit is closed or broken, the direction of deflection in the galvanometer are opposite to each other. जेव्हा आपण हा की जे की जस्ट क्लोज केली किंवा रिलीज केली म्हणजे सर्किट हे क्लोज केलं किंवा ब्रोकन केलं म्हणजे ऑफ केलं हे की, ज्यावेळी हे जस्ट आपण क्लोज करतो त्यावेळी ह्यातून करंट फ्लो होईल ह्या कॉईलमधून आणि ह्या कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळं जस्ट क्लोज केल्यानंतर हा करंट जे आहे सुरुवातीला इन्क्रीजिंग करंट असतो आणि ह्या कॉईलमधून इन्क्रीजिंग करंट फ्लो झाल्यामुळे ह्या कॉईलच्या सराउंडिंगला इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड कॉईलमध्ये इंड्यूस होऊन ह्या सेकंड कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं आणि हा गॅल्वनोमीटर डिप्लेक्शन दाखवतो. ज्यावेळी हे सर्किट आपण बंद करू, हा की ऑफ करू, ब्रोक करू सर्किट, त्यावेळी हे करंट स्लोली डिक्रीज होतो आणि डिक्रीजिंग करंट जे आहे हा डिक्रीजिंग करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड पण डिक्रीजिंग होईल आणि डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्डला इंड्यूस झाल्यानंतर हा गॅल्वनोमीटर जे आहे हा अपोजिट साईडला डिप्लेक्शन दाखवतो. म्हणजे सर्किट आपण क्लोज आणि ऑफ केल्यानंतर हे करंट इथं प्रोडक्शन होतं दोन्ही डायरेक्शनमध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट तयार होतो. त्यामुळे इकडे एक साईडला एक वेळा डिप्लेक्शन इकडे गॅल्वनोमीटर दाखवेल, नेक्स्ट टाइमला इकडे डिप्लेक्शन दाखवेल ज्यावेळी आपण हे क्लोज केल्यानंतर आणि ओपन केल्यानंतर. नंतर when there is a relative motion between the two coils with their circuits closed in an induced current is produced in the secondary coil. जेव्हा आपण ही की क्लोज करून ठेवली म्हणजे कॉन्स्टंट करंट फ्लो होईल यातून, कॉन्स्टंट करंट फ्लो झाल्यामुळे ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट तयार होईल पहिल्या कॉईलच्या आणि हे मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड कॉईलला कधी इंड्यूस होईल ज्यावेळी दोन्हींच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन ठेवली म्हणजे आपण एकतर पहिली कॉईल ह्या दुसऱ्या कॉईलकडे मूव्ह केली किंवा इथून अपोजिटला मूव्ह केली
किंवा ही कॉन्स्टंट ठेवून इकडची कॉईल जी आहे सेकंड कॉईल, ही सेकंड कॉईल आपण फर्स्ट कॉईलकडं किंवा फर्स्ट कॉईलपासून अवे मूव्ह केली, म्हणजे दोन्हीमध्ये ज्यावेळी रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळी यामध्ये करंट प्रोडक्शन होईल आणि हा गॅल्व्हनोमीटर अपोजिट साईडला दोन्ही साईडला डिफ्लेक्शन दाखवेल. पण त्या केसमध्ये इथं ही की क्लोज पाहिजे, त्यातून करंट फ्लो कॉन्स्टंटली करंट फ्लोईंग असेल आणि सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि दोन्हीमध्ये आपण रिलेटिव्ह मोशन ठेवल्यानंतर हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. नेक्स्ट, whenever the current in the primary coil is changed, either increasing or decreasing by sliding the rheostat jockey, a deflection is produced in the galvanometer. आता त्याच्याऐवजी थर्ड जी केस आहे, आपण हा रेओस्टॅट जे आहे हा रेओस्टॅट कमी जास्त केल्यानंतर ह्यामधला करंट कमी जास्त होतो. हा करंट कमी जास्त झाल्यामुळं ह्या सराउंडिंगला जे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे हे सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त होईल आणि इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ह्या कॉईलला ज्यावेळी असोसिएट होईल त्यावेळी परत हे गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल, दॅट इज करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. दिस करंट इज प्रोड्यूस इन दी सेकंडरी कॉईल. म्हणजे ज्यावेळी ह्या कॉईलला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे जे हे असोसिएट असेल याला मिळेल त्यावेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. मग ते एकतर आपण पहिल्या केसमध्ये इथं जस्ट आपण मोमेंटरी डिफ्लेक्शन जे आहे की क्लोज आणि ऑफ केल्यानंतर जस्ट करंट कमी जास्त होईल त्यावेळी पण मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त मिळालेला, किंवा सेकंड केसमध्ये आपण काय केलं आहे कॉन्स्टंट करंट ठेवून आपण ह्या दोन्ही कॉईल एकमेकापासून रिलेटिव्ह मोशननं मोमेंट केलेले आहेत त्यावेळी पण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मिळेल, किंवा आपण हा रिओस्टॅट इथं की क्लोज करून रिओस्टॅट कमी जास्त केलेला आहे त्यामुळे करंट कमी जास्त होईल आणि मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त होईल, म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंडरी कॉईलला मिळेल त्यावेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. म्हणजे फक्त चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, मग ते चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. पहिल्यामध्ये आपण फर्स्ट केसमध्ये काय केलेलं आहे जस्ट की क्लोज आणि ओपन केल्यानंतर ह्यातून करंट कमी जास्त झालेलं आहे त्यावेळी ह्यातून मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे. सेकंड केसमध्ये इथं ही की क्लोज करून ठेवलं आहे, कॉन्स्टंट करंट फ्लो होतं, मॅग्नेटिक फील्ड पण कॉन्स्टंट आहे, पण आपण रिलेटिव्ह मोशन ठेवल्यामुळं ह्याला मिळणारं मॅग्नेटिक फील्ड हे चेंजिंग असतं. किंवा थर्ड केसमध्ये आपण हे रिओस्टॅटनं करंट कमी जास्त केलं आहे त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त झालेलं आहे आणि हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मिळालेलं आहे. म्हणजेच काय तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी ह्या कॉईलला मिळेल, टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी ह्या कॉईलला मिळेल त्यावेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन असतं. means whenever there is changing magnetic field or changing magnetic flux associated with this coil, then EMF induces in this coil, and because of EMF current produces in this coil, and this galvanometer shows deflection. This is coil and coil experiment. आता इथं आपण कॉईल अँड कॉईल एक्सपेरिमेंट जे हा आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचा आहे. इथं पहा ही प्रायमरी कॉईल आहे, फर्स्ट कॉईल, आणि याला आपण हे बॅटरी आहे, की आहे, रेओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. आणखीन ही सेकंडरी कॉईल आहे, सेकंडरी कॉईलला आपण हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आपण ज्यावेळी की जस्ट क्लोज करू त्यावेळी ह्यामध्ये करंट फ्लो होईल ह्या कॉईलमधून, या कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंडरी कॉईलला म्हणजे C2 कॉईलला मिळेल. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल म्हणजेच टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल त्यावेळी या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होईल आणि हे करंट प्रोडक्शन झालेलं हे गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. आता पहा इथं जस्ट हा ऑफ केल्यानंतर जस्ट इथं करंट डिफ्लेक्शन इकडे दाखवतो. जस्ट बघा इथं क्लोज केलं, क्लोज केल्यानंतर हा इकडे डिफ्लेक्शन दाखवतो. ज्यावेळी हा की ऑफ करतो त्यावेळी हे डिफ्लेक्शन इकडे दाखवतो गॅल्व्हनोमीटर. म्हणजे की ज्यावेळी आपण जस्ट क्लोज करू त्यावेळी गॅल्व्हनोमीटर हा लेफ्ट साईड डिफ्लेक्शन दाखवतो पहा यामध्ये, आणि की ज्यावेळी आपण ऑफ करू त्यावेळी राईट साईड डिफ्लेक्शन दाखवतो. दोन्ही अपोजिट साईडला डिफ्लेक्शन दाखवतो हा गॅल्व्हनोमीटर. म्हणजे करंट जे आहे करंट इथं ऑन ऑफ केल्यामुळे करंट कमी जास्त होतो ह्या कॉईलच्या कॉईलमधून, आणि तयार झालेलं सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे कमी जास्त आहे म्हणजे चेंजिंग आहे म्हणजेच टाईम वेअरिंग आहे, आणि टाईम वेअरिंग मॅग्नेटिक फील्ड याला मिळतं. त्यावेळी हा करंट प्रोडक्शन करतो आणि हा डिफ्लेक्शन दाखवतो. याच्याऐवजी आपण हे की कॉन्स्टंट प्रेस करून ठेवले आणि ही कॉईल जे आहे कॉईल आपण ह्या C2 कॉईलकडे किंवा C2 कॉईलपासून दूर मूव्ह केली C1 कॉईल तरी पण ह्यामध्ये सेम इफेक्ट ऑब्झर्व होतो. किंवा हे कॉन्स्टंटली प्रेस करून आपण हा रिओस्टॅट जे आहे हा रिओस्टॅट जरी आपण मुवमेंट केला आणि ह्यातून करंट कमी जास्त केला तरी पण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हे सेकंडरीमध्ये इंड्यूस होतं C2 मध्ये, आणि त्यावेळी पण हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. ह्या तिन्ही केसमध्ये हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजेच काय फक्त ह्या कॉईलला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असोसिएट पाहिजे, म्हणजे टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड ह्या C2 कॉईलला ज्यावेळी असोसिएट असेल त्यावेळी ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं. म्हणजेच काय व्हेनेवर देअर इज चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स और चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, time varying magnetic field is associated with this coil, then current produces in that coil, and because of current production this galvanometer shows deflection. हे फॅरेडेचा कॉईल अँड कॉईल एक्सपेरिमेंट आहे.
Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.